पासून मी ज्या टेन्शन मध्ये होता ना, म्हणजे कमीत कमी माझे 1 लाख रुपयापर्यंत पैसे गेले. ओके ओके. म्हणजे जो तुम्हाला सांगितलं होता ना मी, इलेक्शनचा प्रॉब्लेम येतोय म्हटलं. हो 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 हो. ताठरता तर येत म्हणजे नव्हते तुम्हाला. हा, तर आता तुम्ही विचार करा, ती विहाग्रा गोळीने येत का? हो ती विहाग्रा गोळीने तरी फरक पडला पाहिजे होता का नाही? ना. म्हणजे इरेक्शन यायला पाहिजे होतं का हो नाही? हो. दादा ते घेतल्यावर पण इरेक्शन येत नव्हतं. बारे एवढं बेकार काम झालं होतं माझं. ओके ओके. याला कसं काय रिझल्ट आला मग? रिझल्ट म्हणजे दादा मी तुम्हाला पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे जो स्पर्म माझ्या बाहेर निघत नव्हता ना, हो. तो काल मी संबंध ठेवल्यामुळे ते स्पर्म आला. याच्या पुढे मी आता माझ्या लग्नाला 6 महिने झाले दादा. ओके ओके. येस येस. बाहेरच येत नव्हतं ओके आणि ओके. ताठरला चालली जात होती. बरोबर या दवा एकदम भारी भारी एकदम EMD डॉक्टरकडे जाऊन आलो मी. बरोबर बरोबर. काहीच नाही फरक पडला. नाही नाही. तुमच्या याच्याने तर म्हणजे बापरे एकदम देवासारखेच भेटले तुम्ही. नाही, रिझल्ट हा चांगला आहे आपल्या औषधाचा. लोकांना माहिती नाही. तेच आम्ही हा. सांगायचं. आता तुम्ही पण विचारलं होतं अगोदर मला रिझल्ट भेटेल की नाही. मी म्हटलं होतं तुम्हाला एकदा वापरून बघा. कारण की दादा कसं आहे माहिती का, एवढे मोठे मोठे डॉक्टर आपण युज केले, 1 लाख रुपयापर्यंत पैसे गेले. तर म्हणजे कसं आहे, माणसाला विश्वास बसायला आहे ना थोडा वेळच लागतो. बरोबर बरोबर. त्याच्याकरता मी तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणत होतो मी की बाबा लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल. मग मी ते ऐकलं नाही तर काही लोकांच्या, हो त्याच्यात एकाची रेकॉर्डिंग ऐकली होती मी. तो बोलला होता म्हणे माझे 50,000 रुपये गेले म्हणे, मला फरक नाही पडला म्हणे तेव्हा. येस येस. बरोबर. मग तेव्हा मला एकदम जास्त क्लिअर झालं. म्हटलं आता विश्वास ठेवून चालावं लागेल म्हटलं आपल्याला. म्हटलं मागवूनच बरोबर. घेऊ, आतापर्यंत एवढे पैसे गेले म्हटलं आपले. येस येस. बरोबर. मागवलंच मी शेवटी. मग म्हटलं